एखादा माणूस एखादं झाड लावतो, कुणी बाग लावतो, कुणी आपला परिसर झाडं लावून हिरवागार करतो, पण कुणी एक एक झाड लावत जंगल वाढवू शकतो, तेही 1400 एकर जमिनीवर. कल्पना तरी करू शकाल का? पण ही कल्पना सत्यात आणली आहे आसामच्या जादव पायेंग यांनी. आज हे जंगल वाघ, गेंडे, गवे, हरिण, हत्ती, माकड, ससे, गिधाडं अनेक प्रकारच्या पक्षी प्राण्यांचं निवासस्थान झालं आहे. मानव जातीवरच उपकार करणाऱ्या या कार्याबद्दल त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. जादव पायेंग मूळचे आसाममधील जोरहाटचे रहिवासी. जोरहाटमधून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीतील मजुली बेटावर जादव राहतात. याच बेटावर 1979 मध्ये घडलेल्या घटनेनं त्यांच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. ब्रह्मपुत्रेला प्रचंड पूर आला होता आणि अतोनात नुकसानही झाले. या पुरानंतर मजुली बेटापासूनच जवळ असलेल्या अरुणा शापोरीवर जादव आले. तेथे त्यांना किनाऱ्यावर जिकडे तिकडे मेलेल्या सापांचे असंख्य सांगाडे पडलेले दिसले. पुराबरोबर वाहत आलेले ते साप होते. एकाही झाडाचा आसरा नाही, शिवाय वरून रणरणतं ऊन. त्यामुळे ते साप मृत्युमुखी पडले होते. असं का झालं असावं? याचा शोध घेतला असता काहींनी सांगितलं, झाडं नसल्याने असं झालं. या ओसाड वाळवंटात काहीच करता येत नाही, तुलाच काही करता आलं तर बघ, असं म्हणून त्यांनी जादवलाच 20 बांबूची रोपं दिली. जादवनं मग एक कुंपण तयार केलं आणि त्या वाळूमय मातीत ती रोपं लावली. त्याची तो काळजी घेऊ लागला आणि ती रोपं खरोखर वाढू लागली. मग त्यांनी अरुणा शापोरीवर तो सर्व भाग हिरवा करण्याचं स्वप्नच जणू पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो दररोज परिश्रम घेऊ लागला. एखादी गोष्ट करायचं पक्क असलं की त्यासाठी आपोआप वातावरण तयार होतं म्हणतात. तसंच इथेही झालं. 1979 मध्ये आसामच्या जंगल खात्यानं अरुणा शापोरीमधल्या 200 हेक्टर म्हणजे जवळजवळ 500 एकर जागेवर जंगल उभारणी करायचं ठरवलं. त्यासाठी अनेक मजूरही नेमले गेले. यामध्ये जादव एक होते. असं म्हणतात काही काळानंतर हे काम मध्येच बंद पडलं आणि सर्व मजूर शहराकडे निघून गेले. एकटे जादव मात्र मागे राहिले. या निर्जन ओसाड भागात झाडं लावण्याचं काम एक हाती करू लागले, दररोज न कंटाळता. हे करत असताना त्यांनी एकर, हेक्टर असा हिशोब न करता केवळ झाडं लावण्याचा ध्यास घेतला आणि 35 वर्ष हे काम करताना 1400 एकर जमिनीवर एक घनदाट जंगल उभं राहिलं. हे काम करत असताना त्यांना मानाचं, प्रसिद्धीचं, पैशाचं कसलंही भान नव्हतं. जादव यांच्या कार्याची माहिती तब्बल 30 वर्षांनी म्हणजे 2008 साली जगाला झाली. जितू कालिता नावाचा एक वार्ताहर प्रांतिक नावाच्या आसामी भाषेतल्या मासिकासाठी काम करायचा. जितू जोरहाटचाच. तो उत्तम फोटोग्राफरही असल्यानं विविध प्रकारचे माहितीपट करायचा. असाच एकदा तो अरुणा शापोरीवर आला. तिथं त्याला आकाशात काही गिधाडं दिसली. त्यांचे फोटो काढण्याच्या उद्देशाने पाठलाग करता करता खूप दूरवर आला आणि त्याला समोर घनदाट जंगल दिसलं. त्याचा विश्वासच बसेना. तिथेच त्याला जादव जंगलाच्या दिशेने चालताना दिसले. जितू आता गिधाडांच्या ऐवजी जादव यांचा पाठलाग करू लागला. जादव आपले झाडं लावण्याच्या कामात रोजच्या प्रमाणे चालले होते. त्यांनी मागे वळून पाहिल्यावर हातात मोठा कॅमेरा घेतलेला जितू त्यांना दिसला. असल्या कॅमेऱ्यांची माहिती नसल्यानं त्यांना वाटलं की शिकारीच आलाय. जादव यांनी हातात दगड घेतलं आणि ते जितूला परतवण्याचा प्रयत्न करू लागले. पण जितूनं आसामी भाषेत बोलून आपला स्वच्छ उद्देश सांगितला. मग मात्र जादव शांत झाले आणि त्यांची जितूशी मैत्री झाली. जितूनं एका लेखाद्वारे जादव यांच्या कार्याची माहिती प्रसिद्ध केली. या घटनेमुळे 30 वर्षानंतर आसाम सरकारचं लक्ष जादव यांच्या कार्याकडे गेलं. याच वर्षी आणखी एक घटना घडली. अरुणा शापोरीवर अचानक 100-150 हत्तींचा एक कळप आला आणि मोलाई फॉरेस्टच्या दिशेने चालू लागला. वाटेत येईल ते तुडवत ते हत्ती चालत होते. त्यामुळे तिथल्या घरांचं, पिकांचं अतोनात नुकसान झालं. सर्व माणसं भयभीत झाली.
जाधव यांच्या घराचाही चक्काचुरा झाला होता. तेही प्रथम गोंधळले, पण नंतर थक्क झाले आणि आनंदानं बेभानही झाले. आपल्या हातून केवढं कार्य घडलं आहे याची त्यांना जाणीव झाली. कारण त्यांनी निर्माण केलेल्या जंगलाच्या आकर्षणानं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं हत्ती त्या भागात आले होते. परंतु त्यांचा आनंद फारच थोडा काळ टिकला. कारण या सर्व नुकसानासाठी तिथल्या रहिवाशांनी जाधव यांनाच दोषी ठरवलं. इतकंच नव्हे तर त्यांना जबर मारहाण केली. त्यांनी ती सहन केली, परंतु लोकांनी रागाचा उद्रेक म्हणून झाडं कापायला सुरुवात केली. तेव्हा मात्र जाधव संतापले. प्रथम मला तोडा, मगच झाडं तोडा, हा पवित्रा त्यांनी घेतला. तेव्हा झाडं कापणं थांबलं. पण या लोकांनी जंगलाच्या दुसऱ्या बाजूला आग लावली. जवळजवळ 1 जंगल जळून गेलं. हे दुःख सहन करणं त्यांना शक्य नव्हतं. लगेचच जाधव यांनी जंगल खात्याला कळवलं. खात्याचे लोक आले आणि त्या ओसाड भागावर उभं राहिलेलं एवढं मोठं जंगल बघून थक्क झाले. आसाम सरकारला याची दखल घ्यावी लागली. या सरकारनं तेथील सर्व रहिवाशांना नुकसान भरपाई करून दिली. तेव्हा कुठे लोकांचा राग शांत झाला. सरकारनं जाधव यांच्या कार्याची प्रशंसा केली. या प्रसंगापासून जाधव यांची माहिती माध्यमांद्वारे सर्वांना समजली. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं 22 एप्रिल 2012 या दिवशी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया हा पुरस्कार दिला. माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनीही जाधव यांचा सत्कार केला. पण सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्षीच्या 2015च्या पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी ठरले. परदेशात त्यांच्या कार्याची माहिती करून देण्याचं काम विल्यम डग्लस मॅकमास्टर या अमेरिकी माणसानं केलं. त्यानं 2013 मध्ये जाधव यांच्या कार्यावर एक माहितीपटच तयार केला. तिचं नाव फॉरेस्ट मॅन. जाधव यांच्या कार्याचाही हा सन्मानच. जंगल उभारणारा हा माणूस आजही आपल्या कुटुंबियांसमवेत मजुली बेटावर राहतो. पत्नी विनीता, 2 मुलगे आणि 1 मुलगी असा त्यांचा परिवार आहे. घरातले सर्वजण त्यांना त्यांच्या कार्यात मनापासून मदत करतात. जाधव यांच्याकडे 50 गाई म्हशी आहेत. दुग्ध व्यवसायातून येणाऱ्या पैशावरच त्यांचा चरितार्थ चालतो. ही जंगल उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लक्ष ब्रह्मपुत्रेतल्या दुसऱ्या बेटाकडे मेकाही इथे लागलंय. तिथल्या 600 हेक्टर म्हणजे 1500 एकर जागेवर आता त्यांनी जंगल उभं करायचं ठरवलंय. हे काम त्यांनी 2011 पासून सुरूही केलं आहे. मात्र आता त्यांना आसाम सरकारची साथ आहे. भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत सिमेंटच्या जंगलांमध्ये राहण्याऐवजी निसर्गाच्या सानिध्यात राहून जंगल वसवणाऱ्या या अवलियास मानाचा मुजरा. संपूर्ण मानव जातीलाच उपकृत करणाऱ्या जाधव पायेंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जंगल नव्हे तर 1 झाड वाढवण्याची शपथ या निमित्तानं आपण घेऊया.